नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ आपण 50 प्रश्नाची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आपल्या ठिकाणी समासाचा प्रकार ओळखायचा। समासाचा आपल्याला प्रकार ओळखायचा, तर शब्द आहे यथाशक्ती हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणता उभयनवी अवयवाचा प्रकार असेल? मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा उभयनवी अवयवाचा प्रकार असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूनत्म बोधक अवयवाचा प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 तारापूर पॉवर प्लांट येथे खालीलपैकी कोणत्या प्रकारची वीज निर्माण होते? तारापूर पॉवर प्लांट या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची वीज निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अणुऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चित्रपट क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या व प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी खालीलपैकी कोणत्या आयोगासमोर केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हंटर आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 वन मृदा खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा असते? वन मृदा खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गड तपगिरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 भारतामध्ये एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॅरन बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 राजा हर्षवर्धन यांचा पराभव खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने केला होता? राजा हर्षवर्धन यांचा पराभव खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा पुलकेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चित्रपट क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 पिनाका हे खालीलपैकी काय आहे? पिनाका हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 भांड्यांना कलई देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? भांड्यांना कलई करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कथील या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 कविता राऊत खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत? कविता राऊत खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धावपटू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 अस्पृश्यता निवारण यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे? अस्पृश्यता निवारण यांच्या संबंधीचे भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणते कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य खालीलपैकी कोणत्या शासन पद्धतीने मिळाले? भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य खालीलपैकी कोणत्या शासन पद्धतीने मिळालेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकशाही शासन पद्धती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20 आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21 एस अगेन्स्ट ऑड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? एस अगेन्स्ट ऑड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सानिया मिर्झा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक वाक्य प्रकार आपल्या ठिकाणी वाक्य प्रकार ओळखायचे। वाक्य आहे मोठ्यांचा आदर राखावा, आपल्या ठिकाणी योग्य वाक्य प्रकार ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 22 हरित क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची आहे? हरित क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अन्नधान्य उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खाली दिलेल्या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा. म्हण आहे इगळास ओळंबे लागणे. आपला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्तृत्वाला डाग लागणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला? भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्राचीन पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संघटित गुन्हेगारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 12 मजूर एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात तर तेच काम 15 मजूर खालीलपैकी किती दिवसामध्ये करतील? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 26 क्वाशियोकर हा रोग मुलांना खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो? क्वाशियोकर हा रोग मुलांना खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रोटीन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मराठीमध्ये उपसर्ग लागून झालेला उपसर्ग घटित शब्द खालीलपैकी कोणता असेल? उपसर्ग घटित शब्द खालीलपैकी कोणता शब्द असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अदमास या ठिकाणी योग्य उपसर्ग घटित शब्द होईल. प्रश्न क्रमांक 28 अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार केलेला आहे? अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार हा केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डायनामाइट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आपल्याला वाक्यामधला रस ओळखायचा आहे. वाक्यामधला आपला रस ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वीररस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आपल्याला योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. माशांची खालीलपैकी योग्य समूहदर्शक खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गाथन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सन 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आक्र वाघमारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. वाक्याचा प्रयोग ओळखायचा. तर वाक्य आहे चोर पोलिसांकडून पकडला जातो. वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्म कर्तरी या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 32 समासाचा प्रकार ओळखा. समासाचा आपला प्रकार ओळखायचा. शब्द आहे निर्दोषी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नत्र तत्पुरुष समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असेल? राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सोने या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? सोने या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजीव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा आहे. अनेक शब्दाबद्दल आपल्या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे. ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे असा खालीलपैकी कोण होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हतभागी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जास्त जुळणारी म्हण आपल्या या ठिकाणी ओळखायची आहे. तर या ठिकाणी म्हण आहे खाई त्याला खवखवते. आपल्या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चोराच्या मनात चांदणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. हेळसांड होणे म्हणजेच खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दुर्लक्ष होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 5 अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. खोगीर भरती या ठिकाणी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निरुपयोगी लोकांचा भरणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 चळवळ करा अखंड चळवळ करा असा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 साने गुरुजींचा अमृतपुत्र म्हणून खालीलपैकी कोणी गौरव केला होता? साने गुरुजींचा अमृतपुत्र म्हणून खालीलपैकी कोणी गौरव केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 1296 मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती? 1296 मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आळंदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा खालीलपैकी कोणता प्रयोग होतो? जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते त्यावेळी खालीलपैकी कोणता प्रयोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भार्या आपला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. भार्या समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पत्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 14 जगन्नाथ आपल्या शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे. जगन्नाथ आपल्या ठिकाणी शब्दाचा योग्य विग्रह ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्य आहे तू नाशिकला केव्हा जाणार आहेस हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नार्थी वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 शाळेकडे या शब्दामध्ये कडे हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? शाळेकडे यामधला कडे हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 उदक आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. उदक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नॅचरल गॅस आणि गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू आढळतो? नॅचरल गॅस आणि गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा आढळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बलाचं सीजीएस पद्धतीमधले एकक खालीलपैकी कोणते होईल? बलाचे सीजीएस पद्धतीमधले एकक खालीलपैकी कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कुष्ठरोगांच्या जीवाणूंचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? कुष्ठरोगांच्या जीवाणू यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर हंसन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 92% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 उत्कृष्ट कवकनाशक म्हणून खालीलपैकी काय ओळखतात? उत्कृष्ट कवकनाशक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्कृष्ट कवकनाशक बार्डो मिश्रण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मनुष्याने सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग केला होता? मनुष्याने सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग हा केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तांबे धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रपती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? राष्ट्रपती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इंद्रधनुष्यामधले सप्तरंग एकत्र आल्यास खालीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पांढरा रंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा आहे? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 17 क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 30 राज्यामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीचं परिवलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोरवर जाऊन अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावयास मिळतील. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉम्बॅक्ट टेक राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रिलिम टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. महाराष्ट्र PCS कॉम्बॅक्ट राज्यसेवा प्रिलिम फ्री टेस्ट सर्वांसाठी या ठिकाणी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही PSI STI ASO या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे किंवा हे 21 नोव्हेंबरला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यांसाठी 19 नोव्हेंबरला आहे आणि विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल? तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबरपासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा राज्यसेवेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबरपासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो PSI असो STI असो ASO असो डिपार्टमेंटल PSI असो कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.